श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दौंड येथील रोटी घाट परिसरात माऊली ग्रुप दौंड यांच्या वतीनं वारकऱ्यांसाठी अन्नसेवेचं आयोजन करण्यात आलं आहे। अनेक वर्षापासून अखंडपणे सुरू असलेल्या या सेवेमुळे दरवर्षी हजारो वारकरी भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळतोय। माऊली ग्रुपच्या वतीनं सांगण्यात आलंय की ही सेवा केवळ अन्नदान नसून वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाची परंपरा जपत समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांना या अन्नसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वयंसेवक उत्साहानं अन्नसेवेत सहभागी झाले असून वारकऱ्यांची मनोभावे सेवा करतात। या उपक्रमाचं वारकरी आणि स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत व कौतुक होत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज दौंड प्रतिनिधी मयूर साळवे। किती वर्षापासून करताय? गेली 11 वर्ष झाले आपण सेवा करतो। 2016 पासून आपण ही सेवा करतोय। सुरुवातीला आमचा ग्रुप लहान होता, त्यावेळेस आम्ही चिक्की वाटप, लाडू वाटप, केळी वाटप, फ्रूट सॅलड वाटप अशा प्रकारे आपण सुरुवात केली आणि नंतर हळूहळू आज आपण अन्नदान एवढं वाढवलं की आपण सांबार भात, लापसी वगैरे असं आता चालू केलं। आपण गेली 6 ते 7 वर्ष झाले कंटिन्यू हा उपक्रम आपला चालू आहे, जिथं आपण सांबार भात करतो आणि हा कमीत कमी 25 ते 30 हजार वारकऱ्या जेवतील एवढा आपण महाप्रसाद करतो दरवर्षी। या वर्षापासून आपण इथे कांस्य थाळी मसाज त्याच्यामुळे आणि फूट मसाज, त्याचबरोबर आपण वारकऱ्यांना विश्रांतीसाठी सुविधा केलेली आहे। इथून पुढे आम्हाला जसे जमेल तसं ईश्वर कृपेने हे अधिकाधिक मोठं करण्याचा, नियोजनबद्ध करण्याचा प्रयत्न करू। ज्या ज्या मित्रांनी, ज्या व्यापाऱ्यांनी सहकार्य केलं त्यांचे मी माऊली ग्रुपच्या तर्फे सर्वांचे मनापासून आभार मानतो, कारण ते असे दानशूर आहेत जेणेकरून त्यांच्यामुळे ही सेवा आपल्याला करता येते।